राज्यभरामध्ये महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। प्रत्येक राजकीय पक्षाकडून महापालिका निवडणुकीसाठी राज्यभरामध्ये प्रचार सभांचा धडाका सुरू झालाय। मुख्यमंत्र्यांचा आज प्रचाराचा सुपर संडे पाहायला मिळाला। चंद्रपूर ते मुंबई ठिकठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या सभा पार पडल्या। तर पुण्यातल्या बालेवाडीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत प्रचार सभा झाली। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती जाहीर केल्यावर ठाकरे बंधूंनी आज शिवसेना भवनमध्ये वचननामा प्रसिद्ध केलाय। शिवसेना, मनसे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यामध्ये मुंबईकरांना अनेक आश्वासनं देण्यात आली आहेत। तर तिकडे काँग्रेसने बेस्टसाठी जाहीरनामा हा प्रकाशित केला। एक अत्यंत उत्साहपूर्ण वातावरण, चंद्रपूरकरांचा अलोट प्रतिसाद येत्या महानगरपालिका मुंबईसह प्रमुख महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंनी युती जाहीर केल्यावर शिवसेना भवनमध्ये आज वचननामा प्रसिद्ध झाला। विशेष म्हणजे तब्बल 20 वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनमध्ये पोहोचले। यावेळी मुंबईच्या जनतेसाठी शब्द ठाकरेंचा हा वचननामा प्रसिद्ध करण्यात आलाय। शिवसेना, मनसे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात मुंबईकरांसाठी सर्वात मोठं आश्वासन म्हणजे 700 स्क्वेअर फूटपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात माफी देण्यात आली आहे। तर पाळणा घरं, पाळीव प्राणी, पाणी, सांडपाणी, रस्ते, कचरा व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, रोजगार यासह अनेक गोष्टींवर यामध्ये भर देण्यात आलाय। त्यामुळे हा वचननामा महापालिका निवडणुकीत गेम चेंजर ठरणार का पाहणं महत्त्वाचं आहे। तर वचननामा जाहीर करतेवेळी ठाकरे बंधूंनी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केलाय। बघूया। वरळीला डोम, तिथे सगळे डोमकावळे जमले होते आणि तिथे मी डोमकावळे एवढ्यासाठी म्हणालो, जे मराठी होणार, हिंदू होणार म्हणतायत ते शिवसेनेतलेच बरेचसे गद्दार तिकडे गेले होते। ते कोण आहेत धर्माने? ज्यांना शिवसेनेने मोठं केलं ते धर्माने कोण आहेत? मुंबईचा महापौर हा मराठीच होणार। आत्तापर्यंत हा मराठीच शिवसेनेने महापौर केलेला आहे, पण भारतीय जनता पक्ष आमच्यासोबत असताना त्यांनी उपमहापौर काय केले होते हा त्यांनी स्वतःला प्रश्न विचारावा। दरम्यान वचननाम्याच्या प्रकाशनानिमित्ताने तब्बल 20 वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनची पायरी चढले। यावरून राज ठाकरेंनी मिश्किल टोलाही लगावले। पाहूया। माझे मित्र संजय राऊत यांनी आता वारंवार उल्लेख केला 20 वर्षानंतर राज ठाकरे आले। 20 वर्षानंतर मला खरं तर 20 वर्षानंतर सुटून आल्यासारखं वाटतंय। 20 वर्ष जेलमध्ये होते, आज पहिल्यांदा सुटून आलेले आहेत, आपण त्यांचं स्वागत करूया। मला खरं तर 20 वर्षानंतर सुटून आल्यासारखं वाटतंय। 20 वर्ष जेलमध्ये होते, आज पहिल्यांदा सुटून आलेले आहेत, आपण त्यांचं स्वागत करूया। दरम्यान ठाकरे बंधूंच्या या वचननाम्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी जोरदार हल्लाबोल केला। ठाकरेंचा वचननामा नव्हे तर वाचून नामा आहे अशी टीका त्यांनी केली आहे। तरी कन्फ्युजन आणि करप्शनची युती आहे असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय। आज आमचे मामू म्हणजे अमितने सांगितलं ते मामू म्हणत नाही मी, माजी मुख्यमंत्री आमचे मामू उद्धवजी आणि नव्यानेच पुन्हा एकदा प्रेम उफाळलेले राजजी यांनी एक वचननामा या ठिकाणी जाहीर केला। पहिल्यांदा तर मी एकच सांगू इच्छितो, वचननामा देण्याचा अधिकार हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना होता। आज जाहीर झालेला वचननामा नाही, तो वाचून नामा आहे। मला कोणीतरी म्हणालं कार्टुनिस्ट आणि कॅमेरामॅनची युती झाली। मी म्हटलं नाही, असं म्हणणं योग्य नाही। मग म्हणे कॉमेडियन आणि कॅमेरामॅनची युती झाली। म्हटलं हेही म्हणणं योग्य नाही। मी त्याला स्पष्ट सांगितलं, कोणाचं प्रोफेशन काही असू शकतं, त्याच्यावरनं तुम्ही त्यांची खिल्ली उडवणं हे योग्य नाही। ही युती कार्टुनिस्ट आणि कॅमेरामॅनची नाही आहे, ही युती कन्फ्युजन आणि करप्शनची युती आहे। एक कन्फ्युज्ड आहे आणि दुसरा करप्ट लोकांचा नेता आहे। कन्फ्युजन आणि करप्शनची नीती आहे। मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदूच होईल हे मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितल्यावर राज ठाकरेंनी त्यांना सवाल केला। हिंदू मराठी काय करता असा सवाल त्यांनी उपस्थित केला। मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार, मुंबईचा महापौर हिंदूच होणार आणि मुंबईचा महापौर मराठीच होणार। हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामधला महापौर हा मराठीच होणार। इथे कसला हिंदू मराठी करताय तुम्ही?
आणि मला मी त्या दिवशी म्हटलं नाही का तुम्हाला की आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही आहोत. तुम्हाला महाराष्ट्रातल्या या शहरांमध्ये मराठीचा मान हा तुम्हाला राखलाच पाहिजे. त्याच्यामुळे आमचा जो महापौर होईल तो मराठीच होणार, मुंबईचा महापौर मराठीच होणार. तर ठाकरेंच्या वचननाम्यात मराठी शब्द का नाही यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्पष्टीकरण दिल्यावर शिंदेच्या शिवसेनेने जोरदार तोंडसूक घेतलंय. तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नावही जाहीरनाम्यातनं गायब आहे असा आसूड शिवसेनेने उठलाय. मराठी माणसासाठी अशी कुठली वचनं आहेत, कारण त्या प्रत्येक ठिकाणी मुंबईकर असे उल्लेख पाहायला मिळत आहेत. याचं कारण असं आहे की हा निवडणूक आयोगाला पाठवला जातो आणि त्यांच्याकडनं सँक्शन होऊन येतो. आम्हाला माहिती आहे आत्ताच्या सरकारमध्ये काय परिस्थिती आहे. आम्हाला मुंबईकर म्हणजे मराठी माणूसच सांगायचं आहे, परंतु त्यांना जर समजा मराठी माणूस याच्यावरती जर रिजेक्ट झाला असता म्हणून आम्ही मुंबईकर टाकले. त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्ही मुंबईकर हा शब्द ह्या वचननाम्यात घेतलेला आहे, तर तुम्ही मराठी शब्दाचा कारण उल्लेख केला नाही. त्यांनी निवडणूक आयोगाचं कारण सांगितलं, परंतु त्यांचाच गेल्या वेळचा वचननामा आहे, त्या वचननाम्यामध्ये स्पष्ट लिहिलंय मराठी रंगभूमीचा इतिहास सांगणारे भव्य दालन मराठी माणसासाठी, मराठी 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 सगळ्या गोष्टीचा उल्लेख आहे. मग तेव्हा निवडणूक आयोगाने कुठली कारवाई केली नाही का? आणि निवडणूक आयोगाची भीती कशाला घेता? निवडणूक आयोगाला नेहमी शिव्या देता, निवडणूक आयोगावर आरोप करत असता, निवडणूक आयोगावर ताशेरे ओढत असतात. आता कशाला निवडणूक आयोगाला घाबरता? आम्ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बोलायला घाबरत नाही. निवडणूक आयोग असून दे, कोणी आमच्यावर कारवाई केली तरी चालेल. आणि मराठी माणसासाठी पण आम्ही आमच्या वचननाम्याच्या दृष्टिकोनातून मराठी माणसाकरता कटिबद्ध आहे, तेव्हा पण आम्ही घाबरणार नाही. दरम्यान उद्धव ठाकरेंनी अमित साटम यांचा उल्लेख जसा केला त्यावरून अमित साटम यांनी मुंबईकरांचा हा अपमान असा पलटवार केलाय. बघूया. मुंबईचे भाजपचे अध्यक्ष म्हणतायत की जो न्यूयॉर्कचा महापौर झालाय झोराम ममदानी, त्यांनी उमर खालिदला सपोर्ट केला आणि त्या उमर खालिदच्या सभेमध्ये जी मुंबईत होणार होती तिथे आदित्य ठाकरे आणि तुमच्या पक्षाची लोक गेलेली होती. मला असं त्यांचं म्हणणं वाटतं- आहे की मुंबईचं आम्ही ममदानीकरण होऊ देणार नाही, मुंबईचा न्यूयॉर्क होऊ देणार नाही, मुंबईचा रंग असं आम्ही कोण बदलू बोललं? देणार नाही. कोण बोललं? हे सगळे भाजपचे पदाधिकारी आणि मुंबई अध्यक्ष बोलतायत. चाटम नाही काय, मला ऐकायला नाही आलं. माईक घ्या ना जरा. चाटम मी काही कुठल्या मोठ्या कुटुंबातून येत नाही. माझं आडनाव मोठं आहे म्हणून मी इथे तुमच्यासमोर बसलो नाहीये आणि त्यामुळे कुणाच्या पुण्याईवरती मी तिथे तुमच्यासमोर बसलो नाहीये. आई वडिलांची पुण्याई आहे, परंतु मी मोठ्या कुटुंबातून येतो म्हणून मी आज इथे तुमचं प्रतिनिधित्व करत नाहीये. इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची ही किमया आहे की आज मी तुमच्यासमोर बसलोय. आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही घातली. उद्धव ठाकरेंनी या मुंबईतल्या मध्यमवर्गीय आणि गरीब प्रत्येक मराठी माणसाला त्यांनी शिवी घातलेली आहे, प्रत्येक कोकणी माणसाला त्यांनी शिवी घातलेली आहे. मी मालवणी आहे, उद्धव ठाकरेंनी प्रत्येक मालवणी माणसाला शिवी घातलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.